करून घ्यायची आहे। परीक्षकांना विनंती आहे की स्पर्धक क्रमांक 13 स्वप्नाली विषय यांचं परीक्षण करावं। हॅलो राज शेलवलेनी तयार राहायचंय। राज आहे का? इकडे येऊन बस राज। ठीक आहे स्वप्नाली तुझं भाषण सुरू कर। रसिक श्रोते हो नमस्कार, मी स्वप्नाली सोमनाथ विषय, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे, जनसेवा प्रतिष्ठान आयोजित केलेल्या स्पर्धेत विषय मांडत आहे पर्यावरण रक्षण काळाची गरज। 1970 मध्ये बातमी होती चित्कू आंदोलनाची। हिमालयाच्या उत्तीर्णावरील पर्यावरण संबंधीचे रक्षण भौगोलिक नेत्यांनी कसं प्राणबलन केले याची। अहो ज्या झाडाच्या सानिध्यात ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य घालवलं त्या ऋषींच्या वंशवनात आज त्याच भूमीत पर्यावरण रक्षणासाठी आंदोलने करावी लागतात, मोर्चे करावे लागतात। ही आज शोकांतिकेची बाब आहे। अहो आज सशस्त्र असलेल्या वसुंधरेची ही अवस्था कशामुळे होत आहे? तर वाढती लोकशाहीच्या आणि बेसुमार जंगलतोड। माणूस आपल्या स्वार्थासाठी मोठ्या इमारती आणि बंगले बांधू लागलाय आणि याचमुळे प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत आहे आणि याचमुळे जमिनीवरच्या वृक्षांचा आच्छादन जास्तीत जास्त प्रमाणात केल्यामुळे या वर्षाला 600 कोटी टन जमिनीची आज धूप होते। तसेच वृक्षतोडीत झालेले पावसाचे प्रमाणही कमी होते। या सगळ्याचे परिणाम पर्यावरणाच्या नुकसानीवर आणि आजच्या अर्थव्यवस्थेवर पडत आहे। अहो काही शतकांपूर्वी पृथ्वीचा 60% भाग वनांनी व्यापला होता, परंतु आज पाहिलं तर फक्त 20% भाग वनांनी व्यापला आहे। मानवाचे पाऊल आणि वाळवंटाची चाऊल ही आज आमची अवस्था झाली आहे। हे तुम्हाला आम्हाला पाहायला मिळत आहे। आज आम्ही जोरजोराने घोषणा करतो 1 लक्ष 2 कोटी वृक्ष, 1 लक्ष 2 कोटी वृक्ष। जर खरंच मानवाने 2 कोटी वृक्ष लावले असते, त्याचे संवर्धन केले असते ना आणि पर्यावरणाचे नुकसानच केले नसते तर आयोजकांना हा विषय घेण्याची वेळ सुद्धा आली नसती। संत तुकोबा महाराजांना पर्यावरण हा शब्द माहीत नव्हता। ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन यांच्या प्रमाणाची कल्पना संत तुकोबा महाराजांना नव्हती, तरी सुद्धा वृक्षवल्ली आपले सोयरे आहेत असे सांगून सोयरे एका शब्दातही पर्यावरणाचं संतुलन एकवटलं आहे। तसेच 16व्या शतकामध्ये पर्यावरण संपत्ती अमाप होती। डोंगर, दर्या, नद्या, खोऱ्या तसेच जावळीसारखी घनदाट जंगले, जिथे सूर्यकिरण पडू शकत नाही अशी घनदाट जंगले त्या काळी होती। तरी सुद्धा वृक्षतोड करू नका, पर्यावरण संवर्धन करा यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आज्ञापत्र काढलं, स्वातंत्र्याचं आज्ञापत्र काढलं असा इतिहास आज आम्हाला सांगतोय। म्हणजे 16व्या शतकात सुद्धा झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला होता। पण हे करण्याची आज आम्ही काय करतोय तर याची आडवा आणि त्याची निर्वा हे करण्यामध्ये आज आम्ही व्यस्त झालो। हेच तुम्हाला आम्हाला पाहायला मिळत आहे। अहो एक वृक्ष काय करू शकतं? अहो ते एक वृक्ष आपल्याला हजारो लाखो मुलांना वह्या पुस्तके देऊ शकतं। अहो ते एक वृक्ष आपल्याला फळे, फुले, सावळी सारं काही देऊ शकतं। ते एक वृक्ष आपल्याला लहानपणीच्या पाळण्यापासून तर मरणाच्या सरणापर्यंत आपल्याला साथ देत असतं। अहो एक माणूस दिवसाला 3 ऑक्सिजन सिलेंडर शोषण करतो, म्हणजेच एक माणूस दिवसाला 2100 रुपयांचा ऑक्सिजन सिलेंडर शोषण करतो। जर आपण वर्षाचा नव्हे तर आपण आयुष्यभराचा विचार केला आणि 65 वर्ष पकडले ना तर तब्बल 5 कोटी रुपयांचा ऑक्सिजन आपल्या आयुष्याला लागतं। अहो एवढं काही पर्यावरण देतं। 1 तास ऑक्सिजन देणाऱ्याचा डॉक्टरला आपण देव मानतो, परंतु आयुष्यभर नव्हे आयुष्यभर आपल्याला ऑक्सिजन देणाऱ्या त्या झाडाची कत्तल करून पर्यावरणाचा नाश करतो। अजूनही वेळ गेली नाही म्हणून तुम्हा सगळ्यांना सांगते, झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले। झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले। पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली। पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली। एवढे अनर्थ त्या वृक्ष तोडीने केले, एवढे अनर्थ त्या वृक्ष तोडीने केले। निसर्ग हाच कोपला त्याची जाणीव तरी ठेवा, निसर्ग हाच कोपला त्याची जाणीव तरी ठेवा। म्हणूनच संदेशा झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा। आणि इथेच माझ्या भाषणाला पूर्ण विराम देते आणि इथेच थांबते। धन्यवाद।